मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, सापाचे विष कुठे साठवलेले असते? पर्याय क्रमांक ए, दाताजवळच्या पिशवीत, बी, कानात, सी, नाकात, डी, शेपटीत. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दाताजवळच्या पिशवीत. प्रश्न क्रमांक 2, साप विषारी आहे की नाही कसे ओळखायचे? पर्याय क्रमांक 1, रंग पाहून, बी, दात पाहून, सी, जीभ पाहून, डी, आवाज ऐकून. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दात पाहून. प्रश्न क्रमांक 3, साप आपले शिकार कसे शोधतो? पर्याय क्रमांक ए, कानांनी, बी, डोळ्यांनी, सी, पायांनी, डी, जिभेने. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जिभेने. प्रश्न क्रमांक 4, साप आपल्या शिकाराला काय करून मारतो? पर्याय क्रमांक ए, विष टोचून, बी, दाबून, सी, दोन्ही, डी, पायाने. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोन्ही. प्रश्न क्रमांक 5, सापाची जीभ कशी असते? पर्याय क्रमांक ए, फाटलेली, बी, छोटी, सी, गोल, डी, सरळ. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फाटलेली. प्रश्न क्रमांक 6, साप चावल्यावर शरीरात काय पसरते? पर्याय क्रमांक ए, पाणी, बी, वायू, सी, विष, डी, रक्त. मित्रांनो, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विष. प्रश्न क्रमांक 7, साप कोणत्या अवयवाने ऐकतो? पर्याय क्रमांक ए, नाक, बी, कान, सी, त्वचा, डी, जीभ. मित्रांनो, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, त्वचा. मित्रांनो, जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 8, सापाच्या डोक्यावर किती दात असतात जे विष सोडतात? पर्याय क्रमांक ए, 8, बी, 6, सी, 4, डी, 2. मित्रांनो, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी, 2. प्रश्न क्रमांक 9, सापाचं विष शरीरात गेलं तर सर्वात आधी काय होते? पर्याय क्रमांक ए, चक्कर येते, बी, डोळे सुजतात, सी, काहीच होत नाही, डी, स्नायू कमकुवत होतात. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्नायू कमकुवत होतात. प्रश्न क्रमांक 10, सापाला इंग्रजीत काय म्हणतात? पर्याय क्रमांक ए, स्नेक, बी, स्नेल, सी, लिझार्ड, डी, ड्रॅगन. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्नेक. प्रश्न क्रमांक 11, मुंगुसाला कोणता प्राणी सर्वात जास्त शत्रू मानला जातो? पर्याय क्रमांक ए, मांजर, बी, साप, सी, कुत्रा, डी, वाघ. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साप. प्रश्न क्रमांक 12, मुंगूस
कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? पर्याय क्रमांक ए उभयचर, बी सस्तन प्राणी, सी सरीसृप, डी पक्षी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सस्तन प्राणी. प्रश्न क्रमांक 13. मुंगूस सापाशी लढताना सापाला कशाने चावतो? पर्याय क्रमांक ए शेपटाने, बी दातांनी, सी डोक्याने, डी नखांनी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दातांनी. प्रश्न क्रमांक 14. मुंगुसाचा रंग कसा असतो? पर्याय क्रमांक ए काळा, बी निळा, सी हिरवा, डी करडा. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी करडा. प्रश्न क्रमांक 15. मुंगूस सापाला का हरवू शकतो? पर्याय क्रमांक ए कारण त्याचा वेग जास्त असतो, बी त्याचं रक्त विषरोधक असतं, सी दोन्ही, डी काहीही नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही. प्रश्न क्रमांक 16. मुंगूस दिवसाच्या कोणत्या वेळेत जास्त बाहेर फिरतो? पर्याय क्रमांक ए सकाळी, बी दुपारी, सी रात्री, डी यापैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सकाळी. प्रश्न क्रमांक 17. मुंगूस सापाचे विष उतरवण्यासाठी कोणती औषधी वनस्पती खातो? पर्याय क्रमांक ए नागवेल, बी सर्पगंधा, सी रानओवा, डी पुदिना. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रानओवा. प्रश्न क्रमांक 18. मुंगूस किती वेळात सापाची लढाई संपवतो? पर्याय क्रमांक ए काही मिनिटात, बी काही सेकंदात, सी 1 तास, डी अर्धा दिवस. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए काही मिनिटात. प्रश्न क्रमांक 19. मुंगूस जास्त कुठे आढळतो? पर्याय क्रमांक ए पाण्यात, बी जंगलात, सी शहरात, डी डोंगरावर. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जंगलात. प्रश्न क्रमांक 20. मुंगूस आणि साप यांच्यात कोण सर्वात जास्त वेळा जिंकतो? पर्याय क्रमांक ए साप, बी मुंगूस, सी दोघेही, डी कोणीही नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर सांगायचं आहे.